बस झाला एक रे लुटू नये माणसाने. चला थँक्यू. हा चला सगळे मसाले टाकले बाकी आता फक्त दही राहील. ओके सावकाश सावकाश घे. चला कौल फ्राय पण इकडे तयार झालाय. मस्त एकदम फ्राय झाले रे. राईस टाकून घेऊया. आमचं वनभोजन म्हणा किंवा रात्रीची पार्टी म्हणा तर इकडे हा बल्ब आहे. नमस्कार मंडळी, शुभरात्री. रात्रीचे 9 वाजलेत आणि आज जरा पार्टीचं नियोजन झालं आहे. आम्ही कुचांबे गावी गेलेलो. कुचांबे गावात भरपूर सारी शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर आज जरा बिर्याणीचा प्लॅन झाला आहे. कुचांबेमध्ये एका शॉपमध्ये बरंचसं सामान घेतलं, त्याच्यानंतर चिकन घेतलं आणि आता परत आपल्या गावी आलो आहे. तर कुचांब्यातला जो शॉपिंगचा जो थोडासा व्हिडिओ आहे तो थोडा बघून घ्या. टोमॅटो गवार बिवार आहे सगळं, कोबी पण आहे. मसाले घे चल पटापट. हे 4 उचल. शेजवान हां शेजवान. कौल फ्राय मारतोयस ना? बिर्याणी करतो ना. अर्धा किलो घेऊ एक्स्ट्रा आपण चिकन. 4 नको, 3च घे. 2-3 घे. 2 घे. 2 बस होते. शेजवान चटणी तुझाच वाद मिसको 2 गाडा. आणि हे आलं लसूण पेस्ट घे. चिकन मसाला घे. हे का आहे बघ एव्हरेस्टचं घे. चिकन मसाला समोर. चिकन मसाला बिर्याणी. चिकन मसाला नाही लागणार. हां 2 चिकन मसाला घे. 2 बस होतील, जास्त नका खाऊ. नाही शेजवान चटणी ना बिर्याणीमध्ये नाही. मी आला बिर्याणीमध्ये शेजवान कशाला हवा. अद्रक पेस्ट घेतलं. आलं लसूण पेस्ट 4 घे. कुठे आहे ती आलं लसूण पेस्ट? हो चिकन बिर्याणी एव्हरेस्टचा. भाई ना सुहाना नाही. सुहानावाला असतं बघ ते मोठं पॅकेट. सुहाना मोठं पॅकेट रे. सुहाना बिर्याणी मसाला. मटन पण चालेल, चिकन चालेल, कुठला पण चालेल. अहो ताई आमची पार्टी आहे म्हणून तुम्ही द्या. कोथिंबीर दिलीत म्हणजे आमचा मोठा. बस धन्यवाद. गवत पण आहे ते चालेल. शिव वैभव पतपेढी आहे. पतपेढीच्या समोर या ताईंचं दुकान आहे, तिथून सामान घ्या. बरोबर ना? टोमॅटो नको तिरगट लगेच. बाकी आहे काय? अर्धा किलो ना घेतलं अजून नको, बस झाला. पत्रावली काय घेतलं नाही ते. पत्रावळ्या घरात भरपूर आहेत. हे लग्न करतात आणि पत्रावळ्या आणतात 1000 लोकांच्या. जेवतात 800 लोक. हां ते बरोबर आहे. हे लसूण नाही घेतली हो. हां एक गुट्टा घ्या. एक घेऊन टाकतो. बस झाला एक रे लुटू नये माणसाने. चला थँक्यू. हा चला चला. हे चला झालं ना सगळं सामान घेऊन. हां मला चिकन घ्यायचं आहे. चिकन कुठं भेटाल? मेन तर राहिलं ते घेऊन काय करणार. चिकन कुठं भेटाल? ते वेगळा आहे काय आहे ना. चिकन आहे ना हो. द्या ना. 1.5 किलो आणि अर्धा किलो. 2 किलो द्या. चक्की पण आहे. ते छोटं येतं बघ ते आता घरचं. चिकन कसं आहे हो? 240 80 2 किलो. सामान घेऊन झालं आहे आणि चिकनचे स्पॉन्सर पटापट आलेत. मसाल्याचे पैसे भरले होते 550, त्यातले तांदळाचे पैसे सत्या देतोय. सत्या धन्यवाद. हां ना नंबर तोच माझा 8652 वाला. पाठवून दे त्यावर लगेच. आणि चिकन स्पॉन्सर बाय प्रमोद गडशी. चला. आणि तू काय देतोय? मी काय नाही. पाणी तिकडे पाणी आले. अविनाश गडशीला लगेच आले 130. थँक्यू. इकडे नेते आहे संदेश. कुठे गेला संदेश? याबद्दल इकडे संदेश आहे आणि संकेत. बाकी सूरज, सतेश आणि पम्या खाली गेलेत तयारीला. तर आता आपण पण जाऊया. तर सगळं शॉपिंग वगैरे झाले. आता बिर्याणीच्या तयारीला लागूया. 6-7 जणांमध्ये आजची खास बिर्याणी असणार आहे. गावाकडे असलं की एखादी पार्टी मध्ये झाली पाहिजे. तर मुंबईला जायच्या अगोदरची ही खास बिर्याणी पार्टी. तर आपण आहोत आता पम्याच्या अंगणामध्ये आणि
परसावनामध्ये आपली पार्टी असणार आहे. तर चला पाठी जाऊया आणि पार्टीला सुरुवात करूया. हे पायाकडे बघा रे. काय नाही, मी माझ्या घराजवळ 3-4 मारले. असं बोलू नकोस. पॉवरफुल उजेड आहे बॅटरीचा. हा पाठची कोणाची बॅटरी आहे? माझ्या उजेडाला इकडे खाते ती. मजबूत उजेड आहे. उजेड आहे रे, हां पण उतरते लगेच. आहे ना. आहे रे, मध्ये साप आहे. मलिक सिंग हा बघ गेला याच्यात. कोण होता? तोच. बघ मी त्या दिसला नाही म्हणतोस. चला रात्रीचा खास बेत आणि प्रत्येकाचा हातभार लागणारी अशी आमची पार्ट्या असतात. तर आता इकडे संदेश घेतो आहे टोपाला लेवन. टोप आहे प्रमोद करता. लेवन चांगली घे रे, काकी ओरडेल उद्या. तर इकडे हे अशी लेवन घेतल्याने कसे टोप करपत नाहीत. आणि इकडे संख्या चिकनच्या पाठी लागल्या. चिकन वगैरे धुवून घेतो आहे आणि नित्या कांदा टोमॅटो बारीक करतो आहे. हे सगळी तयारी व्यवस्थित झाले. सुरुवात इकडे मी केले चूल पेटवून. चूल ही पेटलेली आहे. अशी छान अशी तयारी एकदम जबरदस्त चाललेली आहे आपली गोधडीमध्ये. गावामध्ये अशा जेव्हा पार्ट्या होतात ना तेव्हा भरपूर धमाल येते. तर आज खास बिर्याणी पार्टी. आणि हा जो तुम्हाला उजेड दिसतोय का, हे चार्जिंगचे बल्ब. आज त्याचा मोठा जुगाड आहे. तुम्हाला मी दाखवू शकलो तर दाखवतो. बघा वरती आहे ना कांदा लावलेला आहे. कांद्याचा जो बुंदा असतो तो वरती लावलेला आहे. कारण होल्डर आमच्याकडे नव्हता. होल्डर बनवू शकता तुम्ही डिरेक्टली. त्या दोन्ही वायर कनेक्ट करायच्या एकमेकांना आणि तो होल्डरमध्ये बल्ब लावायचा. चला आता ही सगळी तयारी करून घेऊ. लेमन लावल्यानंतर अशी सुकी माती टाकायची म्हणजे ते चिपकतं चांगलं. जाड जाड अशी लेवण होते. मग त्याला जराही करपण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. बाय द वे हा जो आपण आता पॉईंट आलो आहे ना, हे आहे पाम्याचं परसावन. या पुढे लाईट दिसत आहेत ना तिकडे घर आहे. आणि हा जो परिसर आहे ना हा वाघाचा अड्डा. म्हणजे इकडे बिबट्याचं प्रमाण जास्त आहे. रात्रीचं इकडे बिबट्या असण्याचे चान्सेस खूप आहेत. आज येणार नाही. आज आम्ही 5-6 जण आहोत. तर एवढ्या आवाजामध्ये काही तो बिबट्या येणार नाही. पण बऱ्याच वेळा असं झालं आहे काकीने इकडे बघितला आहे बिबट्या. तर तो गंगेच्या पाठच्या परसावनामध्ये बऱ्यापैकी असतो. कारण हे शेवटचं घर आहे आणि ह्याच्या पाठी डायरेक्टली इकडे गोधडी आहे. गोधडी म्हणजे इकडे जंगलचं इकडे पाठीमागे आहे ना रान आहे. तर इकडे खालच्या बाजूला वाघदर आहे. इकडे मारोटे पास आहे आणि हा गोधडीचा भाग आहे. त्यामुळे इकडे वाघ बऱ्यापैकी असतो. आज आम्हीच सगळे वाघ आहे. चला आता चिकन मॅरिनेट करून घेऊया. चिकन मसाला खास. रात्रीच्या पार्ट्या एकदम पटापट होतात. काही टेन्शन नाही. ते फोडणीला असेल. चिकन मसाला 2 फोडण्या आहेत. हे टाक 2 टाक. एकच ठेव फोडणीला. हे 2 टाक याच्यात. आलं लसूण पेस्ट. हे आलं लसूण पेस्ट. ॲक्च्युली ही बनवलेलीच चांगली. पण काय होतं घाईत बनवल्यामुळं मग बनवता येत नाही. आलं वगैरे नसतं. एक फोड एक तिकडे टाक. हा खास म्हणजे सुहाना मसाला बिर्याणी मिक्स. हा बघा हा घरामध्ये जसा गोडा मसाला असतो ना त्या पद्धतीचा हा मसाला असतो. आणि बिर्याणी 1 नंबर होते. मिक्स करून घे. ते चटणी ती नाही, ती कौल फ्राय बनवायचं होतं म्हणून ते कठीण वाटते. आपण भाजू पाहिजे. तर चिकन कसं आहे चांगलं मसाल्यामध्ये लागलं ना की मग शिजतं पण चांगलं. हां पूर्ण टाक. तिखट मसाला हां टाक सगळं. मिरची पावडर अर्धी बस. मीठ कसं समजेल रे. टाक अंदाजन. ओके बस लागलं तर नंतर बघूया. ग्रेव्हीमध्ये समजेल आपल्याला. सगळे मसाले टाकले बाकी फक्त दही राहील. ओके हे दही फोड. तिथं नको जेवायचं आहे. दही आणलेलं आहे रेडीमेड डायरेक्ट. कुसंबे स्पेशल. हां आजची पार्टी कुचंबे गावातून आणलेल्या मटेरियलची स्पेशल पार्टी आहे.
राहू दे रे बाजूने टाक. दही असेल की कसं जरा थिकनेस चांगला येतो, त्यामुळे दही वापरायचं. नसेल अवेलेबल तर ठीक आहे, पण जेव्हा जेव्हा अवेलेबल असेल तेव्हा वापरायचं. बिर्याणीला वेगळीच चव येते. झालं ना अजून काय लागेल काय नाही. बस 1 2 3 4 5 6 कलता आणलायस ना? चमचा चमचा आहे ना? कुठला देव आहे? संकेत भाताला देव की भाजीचा? एकच मिक्स दे चालेल. तो असतो बघ असा असा भातावाला दे, भातावाला दे, भाजीवाला नको. असा असा असतो बघ. भातावाला दे, भातावाला. का झारा पाहिजे? धागा नको, भातावाला चालेल. पलिता पलिता. हा, मस्त मिक्स झाला. लिंबू विंबू नाही ना? निंबू नाही आणलंय, ते आणलंय ना दही. हे असं असू दे. हा, मग निंबू परत कशाला? निंबू महाग पण आहेत. लिंबू लय महाग. 10 रुपयाला 10 रुपयाला एक हो, लिंबू आपली आहे. गावठी निंबू लागलीच नाही रे कुठे. मी बघत होतो गावामध्ये, पण आमचं तर लागलीच नाही. कुठे माहितीये हां, सिंगार बदाम तुम्ही नली आणली माहितीये? हो त्याच्याकडे लय लागले, ती बघतच काय लय लागले. आणि पिक्की पण पडली होती खाली. हो, आता शोंगापुरात जायला लागेल. पांडव तिथं आहे ते. हम्म. लिंब हां आमच्या इथे होतं. हां ते हे मूर्ती ठेवताना बघितलेली, मूर्ती वाटेमागे गेली. होय. पोरं म्हणतात काय सरबत करा न्यायला पाहिजे. लय लिंब लागले होते. चला, चिकन मस्त मॅरिनेट झालं आहे. तर ठेवूया याला 10-15 मिनटं. तोपर्यंत राईस बनवून घेऊ. पाण्याला अंदान आलं आहे मस्त. खडा मसाला टाकून घे. सगळं नको टाकू. हां, खडे टाक, दाखी नको टाक दालचिनी सगळं टाक. पानं बिनं टाकलीस ना? बस झालं, बस बस बस, राहू दे. एक जिरं नाही टाकायचं. बघ आहे का जिरं? चिकन फोन करायचं बस, हां भरपूर झालं. चल, मसाला म्हणजे जोरदार आहे की खडा मसाला रे. कितीच आहे पाचशे? 50 रुपये कड आला आहे आरामात. तसं ना थोडा म्हणजे स्टेशनला रिक्षाने जाणार आहे. अरे बेटा एवढ्या वरनं काय टाकतो? जरा खालून टाक. खूप माते नाही म्हणून बरं. हां, मग कुठून बरं आहे तिकडनं टाक आरामात. ते आपलं सोनाचं ब्रॅसलेट नको टाकू आतमध्ये. कोणा येईल तर मग घेऊन जायला नाही बसून पाणी गाडी 8 वाजता येते. पाणी जास्त असलेलं चांगलं. आज 8 वाजता आली. चला, आता राईस पण पटापट बनवून घ्यायचा, मग लगेच चिकनला फोडणी ठेव. तोपर्यंत चिकन मॅरिनेट होऊन जाईल. चला, मस्त अशी तयारी सुरू आहे. सगळी तयारी झाली आहे. चिकन मॅरिनेट झालं आहे, कांदा टोमॅटो कापून झाला आहे. त्याच्यानंतर राईस आता ठेवला आहे बनवायला. तर राईस झाल्यानंतर लगेचच पटकन फोडणी देऊ. म्हणजे कसं चिकन रेडी झालं की त्याच्यावरती मग भाताचा थर लावायचा आणि मस्त दम द्यायला ठेवायचा. मग बिर्याणी थोड्या वेळात तयार होईल. चला, राईस तर तयार झाला आहे. यातलं आता पाणी काढून घेऊ पहिला. चौकाश घे. काय मसाला जातोय. तो मसाला जाऊ दे. मसाला जाऊ दे. मसाला काय करायचा? हा, कसल्या वाफा येत आहेत गरमागरम. वास पण मसाला रे. वास म्हणजे मस्तच. मसाला प्रॉपर आहे आज. खडा मसाला आहे ना, सर्व आहे त्याच्यात. तो भरपूर आहे मसाला आणि मसाला पण चांगला आहे. आता आपण जास्त करून ते तेजपत्ता टाकतो, दालचिनी टाकतो. राईस ठेवूया काढून आता. खडे तो खायचं असू दे. त्याच्यात राहू दे भातात. क्रॉस करून घे ना, म्हणजे पाणी राहील खाली. झाडातून खाली पडते ना. पडू दे, निघलो दे जरा. बसल ना निम्मा. चिकन बिर्याणी बनत होती तेवढ्यात आता एक प्लॅन झाला आहे. कॉल फ्राय चिकन खायला खूप सुंदर लागतं. म्हणजे जोपर्यंत बिर्याणी बनते तोपर्यंत आपण कॉल फ्राय चिकनवरती पण ताव मारू शकतो. एक राऊंड झाला रे झाला की गरमागरम कॉल फ्राय कधी संपतं ना ते समजत पण नाही. तर होऊन जाऊ दे कॉल फ्राय. पाहिजे होतं टाक ठेवायचं चांगलं.
हा मसाला बिसाला भारी होतो. ठेव ह्याला ठेव. बस कौल फ्रायला देऊ कौल फ्रायला आहे ना. चला आज सध्या तू जेवण बनवतोय. सतीश आमचा कुक आहे आज. कधी खाल्लं नाही सतीशच्या आजचा, आज खाऊया सतीशची बिर्याणी. कुठं आहे? हाय हाय टाक तू टाक. हाय ते ह्याच्यात लागलाय. हाय तर काय सर्व टाक. बघू काय काय तिकट व्हायला काळी मिरी यायच्या. कांदा टाकून घेऊ. कांदा लागणार आहे का आता त्या ग्रेव्हीला कांदा पाहिजे. बस झाला. टाकतो तर टाक. एक कांदा आहे अजून, एकदम कांदे तर एक कांदा काप पटकन. येत्या एक कांदा पाहिजे, मोठावालाच घे. मला काढा. कशाला. चला इकडे बिर्याणी बनते आणि या बाजूने इकडे कौल फ्राय बनते. चिकन हां टाक. खराब आहे ती. अर्धा काप मार. अर्धी काप आहे. नाही अर्धी रे अशी. बेस्ट टाका. पांडू बारीवर पीस ठेव. बारीक मेरा मोठा पकडणार तेवढी. एकदाच खाल्ला पकणार आहे काय तर. पकणार काय रे. चला कांदा मस्त लाल होऊ दे तोपर्यंत इकडे कौल फ्रायसाठी पीस टाकलेत. आज डबल बेत आहे. इकडे कौल फ्राय बनत आहे खास संदेशच्या हातचं, आणि इकडे बिर्याणी बनते खास सतीशच्या हातची. सोबत संख्या आहे. आणि आज प्रमोदला आराम आहे. आज मला आराम आहे. आम्ही आरामात. नाही आपण आरामात. आम्ही आरामात. कुक आज जोरात आहे. आज आमच्या आराम. नवीन कोक. नवीन कुकर. जुन्या कोकचा येऊन खाऊन कंटाळले. त्यावरती आम्ही धरणावरती एक पार्टी प्लॅन केली पावसाने. हां बघू दे किती नको. ओके. आपण टाक ना टमाटा टाक ना. तो पण शिजू जरा. टमाटो टाक. घे टमाटो घे. शिजेल जरा. फिरवायला का गरगरव इथे ठेवू काय चम्मच. चांगलं चिकन टाक. आरामात चिकन ठेव. आरामात. एक पीस का खाली जातं का नाही. आधी तुम्हाला नेक्स्ट टाइम कुक कोण बनवणार नाही. ओके. मीठ टाकणार आहे घ्यायचं का. ह्याच्यात मीठ आहे त्यांच्या. ह्याच्यात मीठ बरोबर आहे. ह्याच्यात टाक. घ्यायचं का हो. मसाला नाही तिकीट आहे झालं आहे. टाक मसाला नाही देतात. मीठ लागेल काय. मीठ लागणार आहे. मीठ टाकलं की जरा बरं आहे. हो कौल फ्रायवाला आहे ना लक्ष. हलवा ना. लेग पीस सोडा नाही कोच. लेग पीस मग डायरेक्ट एक पीस घ्यायचं का रे. एक पीस बरोबर टाकतो. कांदे बिंदे टाकते तुमच्याकडे. संदेशचे कौल फ्राय करताना कौल फ्राय करण्याच्या भूमिकेत संदेश बिर्याणी बनवण्याच्या भूमिकेत पार्टी करण्यासाठी आम्ही एक दिवस मुंबईत कॅन्सल केला. ट्रिप केलेला. 2 दिवस झाले. काल मासे आणलेले, आज इकडे पार्टी होते. पार्टी काय खरं करण्यासाठी नाही. माशासाठी एक दिवस थांबायला सांगितलं तर डायरेक्ट 2 दिवस थांबले. एका सतेच्या आवाजावर आमचा सतेज दादा सत्यालाच जायचं होतं. एकच वादा काय बोलतच नव्हता. एकच वादा आमचा सतेज दादा. पुढे काय बोलच नाही. एक दिवस वाढवलेला तर पण भारी झालं. 2 दिवस मजा केलेली. कालचा दिवस मासे एकदम जाम. हा, मासे किती आणलेले. हाऊस म्हणजे नुसतं आपटून ढोपटून पडला कसला तो. जबरदस्त पडला.
पम्या होता म्हणून तो वाचला. तिकडे नदीत पडला खाली. आली मला चिरुंडीत टाक्यात त्या नंतर याने पाम्या होता म्हणून वाचला. याने मारला आणि एक परत तसाच चुकला शॉट. मी दाखवलं रे रिपीट कसा पडला तो. बरोबर. टाक आता मसाला टाक. टाक सुहाना मसाला बिर्याणी मिक्स हे काय अजून मोठं कर जरा चिकन मसाला. चिकन मसाला मोठं असलं की पटकन जात. पोरं यांनी तात्याने बनवली होती ना ती बघत ना मी रेसिपी नवीन पद्धत होती रे. हो. मला वाटतं चिकन नाही शिजणार ते लास्टला पद्धत चिकन शिजलं. आय बटन मध्ये देतो ती बिर्याणी. तेल बिल डायरेक्ट त्यांनी ह्याच्यातच टाकलं. बघितलं मी Direct. बघितलं मी तुला एक आणि तेच चिकन टाकलं तळाला त्याच्यावर राईस टाकला आणि ठेवलं शिजायला. कुठली ती दम बिर्याणी ना. हा नवीन पद्धत नवीन हॉटेल गाव आहेत ना. मीटिंगला आलेलो तेव्हा मीटिंगला आलेलो ते. पाठी मागे बनवली होती ना. इलेक्शन आलं होतं ना. नाही वरती टेपीत टेपीत बनवलं. सत्य गेला सत्याला सांगू एकटा रिक्षा घेऊन गेला. नाही बोलतो मला जायचंच आहे. चला गायवारी ठेपीस थोडीशी ठेवलेस तर ठेव अजून एक राऊंडला. एक राऊंड होतोय ना. नाही एक पहिला राऊंड झाला की झाला सध्या. प्लेट मध्ये ठेव ना. एवढं हा पांडू ह्याच्यामध्ये आहेत ना 5-6 पीस ठेव. आणि ते धुवून टाकलं ना त्याच्यामध्ये थोडं एवढं काय मोठे पीस टाक. मोठे पीस टाक. बस बस राहू दे ते राहू दे पक्टी. चांगलं गरगर होऊन घे. भांशेरो पकड. ते खाण्यापेक्षा ह्याला मजा येईल. मग कॉल फ्रायला जास्त दम आले नाईट पार्टी. हो नाईट पार्टी पहिल्यांदाच रे इथं. होय नाही तर घरी करायचो वरती. इथे नाही केलेली. इथे पहिल्यांदा दिवसाची इथे बऱ्याच वेळा झाली. भरपूर झाला. उद्या पोपटी बनवलेली फणसाची हवाची मिक्स झाली. नाही तर फणसाची मिक्स असायची पार्टी. छान झालं एकदम. ठेव ठेव जास्त नको थोडंसंच ठेव. निमरावर झाकण ठेव. पाठीमागून आहे का इस्तो लाकडं आहे. इकडे कोळसा आहे. पहिल्यावाला राऊंड सध्या झाला ना दुसरा राऊंड लगेच होतो. बरोबर. हां ते पलटी मार आणि मग तिकडची बाजू झाली इथे झालं. इकडे इस्तो जास्त लागते. तिकडं इकडच्या पुढच्या साईडला इस्तो नाही लागत. इकडे थोडंसं पाणी मारायचं झाकणावर पाणी टाक. पाणी ठेव रे. पत्रावली कुठलं पाणी पावर ओळखे. पत्रावली घेतो पत्र मी काढतो. हे का फक्त डबल टाक टाक डबल टाकून बस पाणी. आता शिजू दे. आता इथं इथं काहीतरी चालू. चला कॉल फ्राय पण इकडे तयार झालाय. मस्त एकदम फ्राय झाले रे. अरे तेल नको काढू. अंडू मेहनतीन बनवलं नाही काय हे पण बघ कसं झालंय. मग देते का काय भारी. हे थांब काय करतो. चला आता हे चिकन चांगलं जरा शिजवून घेऊ मस्त. चिकन त्याच्यावरती राईस टाकूया. जरा दम मारायला तो निखारे खाली जरा होत येतं. हे झाकणावर पण एका दिवसात निखारा टाकता येईल. चला इकडे कौल फ्रायचा दुसरा राऊंड. हां
बसव सगळं. चला छान असं कॉल फ्राय झालेला आहे पहिला राऊंड. पहिला राऊंड माझ्याकडे ना. ट्राय कर बघ कसं झालंय. एक नंबर झाला रे. मस्त. ॲक्च्युली कसं आहे मसाले चांगले मुरलेलं चिकन आहे. दही बी लावलेलं आहे ना. गरम आहे. ही मध्ये कुठे भेटत नाही. फ्राय एक नंबर. मसाले लागलेत ना. अर्धा पाऊण तास झालेला रे. मसाले चांगले मुरलेत. शिजलंय पण. चला आपण पण ट्राय करूया. जेवढं चांगले मसाले मुरतील ना तेवढं कॉल फ्राय चांगलं होतं. 2 तास जरी चिकन ठेवलं तरी काही हरकत नाही. मस्त एकदम. शिजलं चिकन पण घ्या राग घ्या. चिकन मस्त शिजलं आहे आणि इकडे कॉल फ्रायचा दुसरा राऊंड आहे. राईस टाकून घेऊया. 1.25 किलो राईस आहे म्हणून 1 किलो चिकन. साधारण 2 किलोचं आपल्याकडे हे आहे बिर्याणी आहे. हातान टाक. संपला. रव आणि झाकण मार. वरती निकारे टाक खाली निकारे ठेव. मारले रे. ठेव ना तरी पण. कोथिंबीर टाकू काय. कोथिंबीर टाक दुसरे ना. दोन तर कापले. आता वरती झाकण ठेव. थांब. बस. थोडीशी काय तू. हां कॉल फ्रायवर टाकू काय. नको. वरती निकार टाक. तू कमी करतो ना. तो कमी म्हणजे निकारच राहू दे खाली. वर टाकतो. खाली निकार राहू दे वरती निकार राहू दे. अजून एक टाक एखादा जमला तर. मोठासा पकड. खालची इस्तो सगळी काढून टाक. सध्या हातान पकड ना. हातान पकड ना. पकड तू. तू आय लव्ह यू बघ. मध्ये सायलेंट करतो. बस. खाली सगळे निकार जमा कर एका ठिकाणी. इस्तो कमी कर. हां फक्त निकारच राहू दे. निमरू त्याला. चला बिर्याणी तयार झालं आहे मस्त. ही बघा. मस्त आला रे. मस्त आला ना. मस्त म्हणजे सत्यान बनवला नाही. खायच लागेल आता. मग पोट भरून खायला लागेल. पोट भरून म्हणजे एकदम. झाले. चला वाढून घेऊया. सूरज काय आला नाही शेवटपर्यंत. आम्ही आता 7 जण आहोत. सूरज न आल्यामुळे आपल्यावरती बिर्याणी वाचेल वाटतं. वाचेल सूरजची बिर्याणी आपला. आहे ना. कोण सतेशने मनावर घेतलंय बिर्याणी वाढायचं. लग्न होऊ दे. हा जो पोरगा आहे ना तो बिर्याणी बनवतो. बाकी सगळं जेवण बनवतो ना. हा इकडे भाऊ आहे. हा ना. काय पाहिजे जेवण बनवण्यामध्ये एक्सपर्ट आहे. कोण मुलगी असेल तर सांगा. आराम आहे. हा बायकोला आराम आहे. बघा कोण असेल तर. लवकर कमेंटमध्ये सांगा कोण पोरगी असेल तर. आपला भाऊ आहे. चला मंडळी मस्त बिर्याणी वाढून झाले आणि खास आमचं वनभोजन म्हणा किंवा रात्रीची पार्टी म्हणा तर इकडे हा बल्ब आहे. एकदम जुगाड करून ठेवलेला आहे. चार्जिंगचा बल्ब. आणि इकडे सर्व जेवायला बसलो आहे. कसे आले रे. मस्त. हां मस्त आले. नवीन कुक होता सांगा. खरं सांगा. हां भारी ना. हां कुक सांगतील. एक नंबर. ओके पम्या बघ जरा टेस्ट कर. कुक तर हां म्हणतील. भारी ना. सगळे गाणे मला झाले. होय पार्सल कर लवकर. चला मंडळी तर खास अशी आज बिर्याणी पार्टी आणि कौल फ्राय असा बेत झाला होता. तर सतीशने भरपूर मनावर घेतलेलं आणि त्याच्यामध्ये बिर्याणी छान अशी झालेली आहे. तर आता सर्वजण जेवून घेतो आहे. तुम्ही पण जेवायला या. हां जेवायला या सर्वांनी. मस्त झाले की बोलूच पण वाटत नाही. होय ना. मसाला भारी झाला. ग्रेव्ही चांगली झालं आहे. ओके चला जेवण घेतो मस्त असं आणि नंतर तुम्हाला भेटतो.
रात्रीचे 11:30 वाजलेत आणि मस्त अशी पार्टी झाली, धमाल आली. आणि बऱ्याच दिवसानंतर बिर्याणीचं असं काहीतरी पार्टीचं नियोजन झालं. आज अचानक भयानक झालं. ॲक्च्युली आम्ही गेलेलो कोचंबीमध्ये चिकन आणायला घरामध्ये बनवण्यासाठी. त्यामध्ये मग आपला प्लॅन झाला की चिकन बिर्याणी बनवूया. तर 5-6 जणांमध्ये खास अशी चिकन बिर्याणी झाली, मजा आली. आणि आत्ता मंडळी रात्र झाले तर आम्ही चाललो होतो घरी. तर तात्पुरत्या स्वरूपात हा पार्टीचा व्हिडिओ ते थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.